नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. कालच्या व्हिडिओमध्ये मी काही क्वेश्चन केले होते की आपण ज्या पद्धतीने ॲनालिसिस व्हिडिओ बनवतोय तो तसाच असायला पाहिजे का, त्याच्यामध्ये काही चेंजेस असायला पाहिजे. तर खूप साऱ्या मित्रांचे त्याच्यावरती कमेंट होतं की जसं आत्ता आपण ॲनालिसिस व्हिडिओ बनवतोय तशा पद्धतीनेच असलं तर काही हरकत नाही आहे. फक्त त्यामध्ये ज्या काही इम्पॉर्टंट कमेंट्स आहेत, ज्या तुमचे काही क्वेश्चन आहेत ते इन्क्लूड केले तर थोडंसं आणखी चांगलं वाटू शकतं. त्यामुळे तुमचे काही मार्केट रिलेटेड जे काही क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये नक्की आवर्जून विचारत जावा. नेक्स्ट ॲनालिसिस व्हिडिओ जेव्हा आपण तयार करू त्याच्यामध्ये आपण ते कमेंट आहे ना इन्क्लूड करू आणि त्या कमेंटची ॲन्सर द्यायला मी तिकडे ट्राय करतो, जेणेकरून काय की त्याच्यामध्ये ज्याचे काही कमेंटमध्ये जे क्वेश्चन आहेत तसे क्वेश्चन प्रत्येकाला पडलेले असतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला त्या कमेंटच्या ॲन्सरमधनं मिळून जातील. ओके, तर तसं एक फॉर्मॅट आपण ठरवूया आणि करूया. ओके, त्यामुळे आवर्जून कमेंट करत जावा आणि त्याच्या व्यतिरिक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, आता येऊया चार्टकडे. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण तिकडे डिस्कस केलं होतं, समजावून घेतलं होतं की मार्केटची जी प्रायजेक्शन बनली आहे, थोडंसं मार्केट आपल्याला वरती जाताना दिसू शकतं, परंतु वरती जाताना मार्केटमध्ये स्ट्रेंथ पॉवर ही कमी असेल. त्यामुळे मार्केट बुलिश साईडला जात असेल तर मार्केटमध्ये रिस्क फॅक्टर थोडासा हाय आहे, कारण की मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती आलेलं आहे. ओके, आणि डाऊन साईडच्या लेवल होत्या, मार्केटनी लेवल ब्रेक केला नाही. डाऊन साईडच्या मार्केटनी बुलिश साईडची लेवल ब्रेक केली आणि चार्टवरती तुम्हाला जर इकडे बघायला मिळेल की मार्केटमध्ये बुलिश साईडला ब्रेकआउट करून मार्केट खूप कन्सोलिडेशन करत होतं. मार्केटमध्ये मध्ये मध्ये सेलिंग प्रेशर देखील बघायला मिळत होता. आता हा किती लोकांच्या लक्षात आहे कालचा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट करून सांगा, कारण की माणूस काय करतं की आजचा व्हिडिओ बघितला, आजचा दिवस संपला की मागचे पाडे सपाट, म्हणजे मागचा दिवस विसरून जातात खूप सारे लोक. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे काही प्रायजेक्शन आहे, जे काही सेटअप बनतोय ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचसोबत प्रायजेक्शन शिकवण्याचा देखील प्रयत्न करत असतो आणि जितकं मला पॉसिबल आहे तितकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काय होतं की ही एक सिरीज आहे ॲनालिसिस व्हिडिओंची. काय होतं, माणूस एक बघतं दुसरी विसरून जातो, दुसरी बघतं त्याच्या मागची विसरून जातं, असं विसरून जातो. त्यामुळे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला काय वाटतात की बाबा ह्या लिहून ठेवायला पाहिजे, आवर्जून तुम्ही त्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. ओके, आणि प्रायजेक्शन कशी बनतीये, त्याच्यामध्ये प्रायजेक्शन बनताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, सपोर्ट काय बनतोय, रेजिस्टन्स काय बनतोय, कशा पद्धतीने सेटअप तयार व्हायला पाहिजे आणि सेटअप तयार झाल्यानंतर त्याची पॉसिबिलिटी काय आहे ब्रेकआउट या ब्रेकडाऊन देण्याची. ओके, आणि त्याचबरोबर सेटअप बरोबर डिमांड सप्लाय झोन काय आहे, कुठली लेवल तिकडे आपल्याला बघायला मिळते. ओके, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या प्रायजेक्शनच्या गोष्टी आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्यासोबतच म्हणजे त्याच व्हिडिओ कोर्समध्ये, प्रायजेक्शन आणि सेटअप व्हिडिओ कोर्समध्ये त्याच्यासोबत रिस्क मॅनेजमेंटचे देखील सेशन तिकडे ॲड केलेले आहेत. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट काय आहे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन काय आहे, पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे आणि सायकोलॉजी काय असायला पाहिजे मार्केटची, हे देखील सविस्तर आपण तिकडे सांगितलेले आहे. जर तुम्ही इच्छुक असाल शिकण्यासाठी तर नक्की जॉईन करू शकता. ज्या मित्र ऑलरेडी शिकलेले आहेत, शिकत आहेत, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, आता 2 दिवस मार्केटला सुट्टी आहे, शनिवार आणि रविवार. अभ्यासाकडे लक्ष द्या, तुमची जी काही काम आहे ती कामं करून थोडंसं मार्केट शिकण्याचं नक्की प्रॅक्टिस करा. आणि बघा, मार्केटमध्ये जितके तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल तितके चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा. जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करसाल तितकं तुम्हाला प्रायजेक्शन थोडंसं समजायला सोपं जाऊ शकतं. आता काय होतं की खूप सारे लोक नवीन असतात, त्यांना समजतच नाही सुरुवात कुठून करायची. ओके, कारण की सोशल मीडियावरती इतकं सारं नॉलेज दिलेलं आहे, इतकं सगळं कोण कशा पद्धतीने सांगितले, कोणी कशा पद्धतीने सांगितलं, कोणी वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं, कोणी प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला आधीपासून जॉईन असाल किंवा आधीपासून फॉलो करत असाल तर आपलं जे स्ट्रक्चर आहे ते प्रायजेक्शनवरती जास्त
आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि मी ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील प्राइस ॲक्शनवरती जास्त भर देण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला जर प्राइस ॲक्शन शिकायचे असेल तर ॲनालिसिस व्हिडिओ तर पाहतच जावा, त्यासोबत प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन केला असेल तर त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे चार्ट रीड करण्याचा प्रयत्न करत जावा, म्हणजे तुम्हाला तिकडे व्यवस्थित बॅक टेस्टिंग करता येईल, अभ्यास करता येईल. ओके, आणि व्हिडिओ शक्यतो पूर्ण बघत जावा, कारण की निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये काही वेगवेगळी प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ती सविस्तररित्या मी तुम्हाला इकडे सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे आपला व्हिडिओ थोडासा मोठा बनतो. त्याच्यावरनं निगेटिव्ह कमेंट येतातच आहे, निगेटिव्ह कमेंट करा, काही हरकत नाही आहे, परंतु व्हिडिओ संपूर्ण बघत जावा, कारण की प्रत्येक व्हिडिओमधनं मी काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, येऊया चार्टवरती. बघा, आता आपण काय इकडे पाहिलं होतं, निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता इकडे जर बघितलं तर नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक डबल बॉटम इकडे तयार झाला, मार्केटने डबल बॉटम तयार केला, वरच्या साईडला ब्रेकआउट दिला. 24,265ची लेवल रेजिस्टन्सची लेवल होती नो ट्रेडिंग झोनची, आणि ती आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पाहिली देखील होती. आणि 2 लेवल आपण बघितल्या होत्या, या 2 लेवल रेजिस्टन्सच्या. मार्केट वरतीपर्यंत गेलं, परंतु रिस्क फॅक्टर हाय होता. आणि आज जर बघितलं तर इंडिया विक्स जो आहे तो 5% नेगेटिव्ह आहे. त्यामुळे मोमेंटम जरी आपल्याला बघायला मिळाला तसे आपल्याला प्रीमियममध्ये वाढ होताना दिसली नाही. त्यामुळे बुलिश साईडला थोडंसं रिस्क फॅक्टर हाय होता. इकडे आपण हे पण पाहिलं होतं की रिस्क फॅक्टर जिकडे हाय असतो तिकडे आपल्याला पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट, ट्रेड मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके, आता सोमवारच्या दिवशी काय प्राइस ॲक्शन बनतीये, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय बघायला मिळतोय ते बघूया. सगळे लेवल रिमूव्ह करतोय. बघा, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आहे. आत्ता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर 24,400 ही जी लेवल आहे ना, हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. ओके, आणि इकडे मार्केट बघितलं तर 24,353 वरती आहे, म्हणजे मार्केटची जी रेंज आहे ना ती एका रेजिस्टन्स लेवलवरती येऊन थांबली. आजची जी क्लोजिंग आहे ना ती काहीशी रेजिस्टन्स, म्हणजे इथं 24,353 वरती क्लोजिंग आहे, अजून 50 पॉईंटवरती 24,400ची लेवल आहे. त्यामुळे मार्केट एका स्ट्रॉंग रेजिस्टन्स लेवलवरती आले. आता इकडे जर बघितलं तर इकडे एक स्ट्रॉंग डिमांड झोन होता, मार्केट या लेवलवरनं एक मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दिले. तर हाय पॉसिबिलिटी काय आहे की मार्केट इकडनं जाऊन या लेवलवरती येऊन काहीसा आपल्याला डबल टॉप करताना दिसू शकतो. आणि परत हा जो लो आहे 24,140, 24,200, म्हणजे साधारण 200 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला निफ्टी ॲज आत्ताची जी प्राइस ॲक्शन बनते त्याच्यावरून आपल्याला काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आता अजून काय सिनारिओ बनू शकतो की बाबा मार्केट या झोनमध्ये जर कन्सोलिडेशन केलं, ओके, 24,300, 24,400 हा जो 100 पॉईंटचा झोन आहे, या झोनमध्ये जर मार्केट कन्सोलिडेशन केलं तर मार्केट मग हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्रेक करून मार्केट काहीसा आपल्याला ब्रेकआउट देखील देऊ शकतो. परंतु फर्स्ट सिनारिओ काय आपण पाहिलं की बाबा डिमांड झोन, सप्लाय झोन आणि रेजिस्टन्स झोन खूप स्ट्रॉंग आहे 24,400च्या लेवलवरती. तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये ब्रेक करणं थोडंसं कठीण आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जर कन्सोलिडेशन होत असेल, बरं मार्केटनी लो पण ब्रेक केला नाही, काही प्राइस ॲक्शनचं आपण ते बघूया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती, परंतु मार्केट तिकडनं कन्सोलिडेशन करत राहिलं, मार्केट सस्टेन झालं एका लेवलवरती. ज्यावेळेस मार्केट सस्टेन होतं त्यावेळेस ब्रेकआउट देण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि सस्टेन झाल्यानंतर मार्केटने जर काहीसं सेकंड हाफमध्ये, ओके, सोमवारच्या सेकंड हाफमध्ये जर मार्केटने काहीशी लेवल ब्रेक केल्या तर मग काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्या काय लेवल बनतात ते आपण थोडंसं रिसेंट चार्टवरनं बघूयाच. ओके, परंतु आत्ता काय 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती ही प्राइस ॲक्शन काय बनते हे तुम्हाला मला सांगायचं होतं. इकडे जर बघितलं तर मार्केटने बघा इकडे कन्सोलिडेशन केलं होतं, एक मोठा ब्रेकआउट दिला होता, सस्टेन झाला नाही, म्हणजे या लेवलवरती काय झालं होतं, या लेवलवरती काय होतं, सेलर लोकांनी मार्केटला थोडंसं निगेटिव्ह साईडला घेऊन गेलं होतं. आता परत मार्केट वरच्या साईडला रडत कडत गेले. आता इकडनं मग काय होतं की मार्केटला सेलर लोक परत इकडनं मार्केटला डाऊन साईडला नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा माहिती पाहिजे डिमांड सप्लाय झोनवरती. ओके, येऊया 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती. आता इकडे काय बघायला मिळालं, मार्केटचा स्पीड खाली पडताना कसा होता बघा इकडे. ओके, एक ही जेव्हा प्राइस चॅनल आणि ही जेव्हा नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन म्हटली त्याच्यानंतर मार्केट खूप फास्ट पद्धतीने डाऊन साईडला आलं, परंतु मार्केट वरती जाताना पूर्ण रेंगाळत
थोडासा इकडे हा पॅच होता, ह्या कॅन्डलची साईज बघा आणि पडताना कॅन्डलची साईज बघा. तुम्हाला गोष्टी समजून जाईल की डाऊन साईडला येताना मार्केटमध्ये स्पीड होतं आणि मार्केट डाऊन साईडला येताना थोडंसं फास्टच येतं आणि बुलिश साईडला जाताना मार्केटमध्ये आपल्याला काहीशी स्ट्रेंथ कमी बघायला मिळते. आणि इकडे आपल्याला एक चॅनल देखील बघायला मिळत आहे. रेजिस्टन्स कुठे आहे? 24,400 वरती. ओके, तर काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन आत्ता आपल्याला दिसत नाहीये. यात इकडे जर बघितलं तर मार्केट इकडे आज बॉटमला ओपन झालं होतं आणि इंट्राडे हायला क्लोजिंग आहे. म्हणजे मार्केटमध्ये आज जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. आजच्या इंट्राडेमध्ये मार्केटच्या आजचा जर ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर नेगेटिव्ह प्रायजेक्शन बघायला मिळत नाही, परंतु इकडची जर लेवल बघितली तर त्या लेवलवरती एक 24,400 वरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळतोय. मग या लेवलवरती गेल्यावरती मार्केटमध्ये जर काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन झाली तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह सेनारो आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आता इकडे जर बघितलं तर ही लेवल आहे. या लेवलच्या आसपास मार्केटने जर काहीसं कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन करून बघा इकडं एक राउंडिंग बॉटम नंतर काहीसं कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर जर हाय ब्रेक करत असेल तर मग आपल्याला एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग ह्या गोष्टी समजल्या तुम्हाला की मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स आहे, तर रेजिस्टन्स ब्रेक होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे आणि जर कन्सोलिडेशन करून मग त्याच्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक जर होत असेल तर मग काहीसं आपल्याला स्पीड बघायला मिळू शकतो. मग हे रेजिस्टन्स आणि सपोर्ट ह्या गोष्टीचं कन्सेप्ट तुम्हाला मी सांगितलेले आहे प्रत्येक वेळेस की ज्यावेळेस मार्केट काय होतं, एक आपण तळ्याचं उदाहरण घेतलं होतं की इकडे एक तळ आहे, इकडे तळ्याला इकडे एक बांध आहे. थोडं पाणी आल्यानंतर इकडे तळ फुटणार आहे का? लगेच नाही, परंतु खूप पाणी येऊन साठून 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 इकडे जर तळ फुल भरलं आणि इकडे जर प्रेशर हा या जे तळ्याचा बांध आहे, हा जो सपोर्ट आहे, याचे हा जो रेजिस्टन्स याला केलेला आहे पाण्याला, त्याच्यापेक्षा जर वाढला तर तो तळ फुटून काय होणार आहे, जिथे पाणी इकडे शांत पद्धतीने थांबलं होतं, ज्यावेळेस तळ फुटन त्यावेळेस जोरात इकडे पाण्याचा आपल्याला ब्लास्ट होताना दिसू शकतो. तसंच आहे इकडे जे एक रेजिस्टन्स आहे, आत्ता जर बघितलं तर आत्ता फर्स्ट टाइम इथे टच करायला आलेलं आहे, परंतु इकडे जर कन्सोलिडेशन करून करून काहीशी प्राइस ऍक्शन इकडे वाढली आणि इकडे जर आपल्याला डिमांड झोन तयार होऊन जर मार्केटने जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर एक स्ट्रॉंग ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ही उदाहरणं खूप आधीपासून मी देत आलेलो आहे. ओके, तर हे काय आपल्याला अशा पद्धतीने प्रायजेक्शन बघायला मिळते आणि खूप बेसिक आहे. ते बेसिक गोष्टी काय आहे की ठीक आहे, कोणाकोणाला जे थोडेसे मॅच्युअर आहेत, ज्यांना खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, त्यांना ह्या गोष्टी एकदम बालिश वाटत असतील, परंतु नवीन नवीन जे लोक जॉईन होतात त्यांना ह्या कन्सेप्ट इतक्या माहीत नसतात, त्यामुळे त्या कन्सेप्ट सांगणं गरजेचं असतं. ओके, तर तिकडे आपण लेवल मार्क करूया. इकडे जर बघितलं तर ही एक लेवल आणि ही एक लेवल, एक मोठी रेंज तयार होती. ओके, इकडे जर पाहिलं तर 24,400 जो की हा एक रेजिस्टन्स आहे, ज्या लेवलवरनं मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता, तो आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतोय. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती जर बघितलं तर मार्केटने पुल बॅक होऊन इकडनं सेलिंग प्रेशर दाखवला होता, इकडे आलं तर परत सेलिंग प्रेशर दाखवला होता, इकडे आलं तर परत छोटा सेलिंग प्रेशर, त्याच्यानंतर तो सस्टेन झालाय 23,353 म्हणजे सस्टेन झालाय वरती 24,317 वरती, इकडे पण 24,353. ओके, तर सस्टेन झालं. ही जर लेवल काहीशी पुलबॅक घेऊन टप्पा खाऊन जर ब्रेक होत असेल तर इकडे तुम्हाला एक चॅनल पण बघायला मिळतोय. अशा पद्धतीने ट्रेंड लाईन पण आहे. मार्केट जर ह्या लेवलला ब्रेकडाऊन करत असेल एक छोटा पुलबॅक घेऊन 24,317ला, तर लास्ट टाइम काय झालं होतं, इकडनं सेलर लोक अग्रेसिव्ह झाले होते आणि तिकडनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळत होतं. तर परत जर मार्केटने जर या लेवलला टच केलं आणि त्याच्यानंतर पुलबॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत आपल्याला जी प्राइस ऍक्शन आहे, ते स्ट्रक्चर आहे, ते निगेटिव्ह बघायला मिळेल. कारण की इकडनं ऑलरेडी सप्लाय झोन आहे, मार्केट कसं बसं रिकव्हरी केली इथपर्यंत आलं आणि परत या लेवलवरती आपल्याला मग मार्केटने जर लेवल ब्रेक झाली तर मार्केट आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतात ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पहिली जर लेवल बघितली तर या लेवलवरती सपोर्ट, सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट, थर्ड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आणि फोर्थ लेवल जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट. या सपोर्टच्या लेवल आहेत. आता या सपोर्टच्या लेवल इकडे बघा, हा सपोर्ट होता, इकडे हा सपोर्ट आपल्याला बघा, इकडे या लेवलचा सपोर्ट आहे, या लेवलचा सपोर्ट आहे. ओके, म्हणजे लेवल जर ब्रेक होत असेल त्याच्यासाठी प्राइस ऍक्शन समजणं गरजेचं आहे. प्राइस ऍक्शन जर माहीत नसेल, इतकं सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तुम्हाला सांगतोय, ते तुमच्या डोक्यावरनं जाणार आहे. प्राइस ऍक्शन तुम्हाला माहिती असणं पाहिजे, गरजेची गोष्ट आहे. ओके,
24,317ची लेवल जर ब्रेक होते तर फर्स्ट लेवल 24,265, सेकंड लेवल 24,223, थर्ड लेवल 24,165 आणि फोर्थ लेवल 24,116. या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला म्हणजे सेलिंगच्या साईडला बघायला मिळत आहेत, सपोर्ट बघायला मिळत आहेत. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया. या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर राऊंड लेवल आहे 24,500ची आणि त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट रेजिस्टन्स कंबाईन आहे. ओके, आता टेक्निकली रेजिस्टन्स काय आहे 24,400 आणि 24,317 एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला आता बघायला मिळते मोठी. आता या नो ट्रेडिंग झोनच्या रेंजमध्ये जर मार्केटनी बऱ्यापैकी कन्सोलिडेशन केलं म्हणजे एक मोमेंटम देऊन जर मार्केट या लेवलवरती सस्टेन होत असेल जो की हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, या सपोर्टच्या खाली न जाता याच रेंजमध्ये जर कन्सोलिडेशन करत असेल त्याच्यानंतर 24,400ची जर रेजिस्टन्स लेवल आहे ही जर ब्रेक होत असेल तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. त्याची पहिली जी लेवल आहे 24,460 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जो आहे 24,500 राऊंड लेवल आणि थर्ड रेजिस्टन्स 24,550 थर्ड रेजिस्टन्स. तर या काही 3 रेजिस्टन्स लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळत आहेत. ओके, आता बघा आज जर बघितलं तर मार्केट छोटंसं गॅप डाऊन ओपन झालं होतं आणि या मोमेंटम नंतर जर मार्केट काहीसं फ्लॅट ओपन होत असेल, शनिवार रविवार सुट्टी काही ग्लोबल घडामोडी जर होत असेल तर मार्केट मोठं गॅप अप किंवा गॅप डाऊन जर होत असेल तर तिकडे आपल्याला कशा पद्धतीने बघायचं ते समजून घ्या. मार्केट जर खूप मोठं गॅप अप ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळू शकतो, कारण की एक बॉटम पासून एक मोमेंटम आलाय. त्याच्यानंतर जर गॅप अप ओपन होत असेल तर काहीसा पुल बॅक किंवा काहीशी रेंज इनसाइड कॅन्डल हे काही जे सेटअप आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतात ते. ओके, आणि गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग एक मोमेंटम नंतर एक काहीसा पुल बॅक आणि पुल बॅक नंतर मग हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा एक फुल बॅक आपल्याकडे बघायला मिळू शकतो बुलिशच्या साईडला. मग हे जे रेजिस्टन्स आहेत बघ हे आत्ता सपोर्टचं काम करते, परंतु खाली जर आलं मार्केट तर खाली गॅप डाऊन नंतर हे आपल्याला काय करणार रेजिस्टन्स फेस करावं लागणार आहे. तिकडनं आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळू शकतो. ओके, बँक निफ्टी बघा सुंदर प्राइस ऍक्शन, सुंदर लेवल फॉलो केलेले आहेत आणि इकडे बघा एक अशा पद्धतीने मोमेंटम एक इकडे जर बघितलं तर एक कप अँड हँडल, त्याच्यानंतर ब्रेकआउट रेजिस्टन्स लेवलचा आणि छोटा मोमेंटम. ओके, तर बऱ्यापैकी लेवल टू लेवल बँक निफ्टी होता. आता लेवलला जास्त काही चेंजेस करत नाही आपण लेवल टू लेवल असल्यामुळे. थोड्याशा ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊ. इकडे जर पाहिलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक ट्रेंड लाईन इकडे आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने मार्केट वरती गेलेले ट्रेंड लाईन करून हा रेजिस्टन्स आपल्याला इकडे बघायला मिळतोय जो की आज पण ब्रेक झाला नाही 56,625. ओके, काहीशी ॲव्हरेज क्लोजिंग ती निगेटिव्ह झाली. सपोर्ट जर बघितलं तर 56,400 वरती सपोर्ट बघायला मिळतोय. ही लेवल आणि ही लेवल जर बघितली तर आपल्याकडे म्हणजे काय एक 250 ते 350 पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतो. आता बँक निफ्टीने जर डाऊन साईड येऊन काहीशी प्राइस ॲक्शन जर अशा पद्धतीने केली म्हणजे हा जो सपोर्ट आहे याच्यावरती जर टप्पा घेतला आणि टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर मग हे जे सपोर्ट आहे दोन आपल्याला बघायला मिळू शकतो. फर्स्ट सपोर्ट काय आहे इकडे 56,144. टेक्निकली जर बघितलं छोटे छोटे मध्ये मध्ये सपोर्ट आहेत, परंतु मार्केटनी एक इकडे एक रेंज तयार करून मार्केटने ब्रेकआउट दिला होता, बँक निफ्टी ब्रेकआउट दिला होता. तर इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम इकडे जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली एक शार्प निगेटिव्ह मोमेंटम आणि सेकंड लेवल जर बघितली तर 55,900 या दोन लेवल आपल्याला इकडे बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतात. ओके, मार्केट डाऊन साईडला जाताना ती स्ट्रेंथ बघा, बुलिश साईडला जाताना स्ट्रेंथ बघा.
याच्यावरून थोडंसं समजून घ्यायचं असतं की मार्केटमध्ये नेगेटिव्ह ज्यावेळेस मार्केट होतं त्यावेळेस मार्केटमध्ये फ्लो आहे, मोमेंटम आहे, तो फास्ट होते. बुलिश साईडला जाताना मार्केटला ताकद लावावी लागते. ह्या गोष्टी तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे. ओके, आता पुलबॅक घेऊन सपोर्ट ब्रेक नाही करत आहे, पुलबॅक घेऊन कन्सोलिडेशन करतोय. हा जो रेजिस्टन्स आहे हा जर ब्रेक होतोय तर फर्स्ट लेवल 56,800चा फर्स्ट रेजिस्टन्स आहे. थोडं इकडे गेल्यानंतर मार्केट ट्रेंड मॅनेजमेंटकडे थोडंसं लक्ष द्या. 56,922 सेकंड रेजिस्टन्स आहे आणि थर्ड रेजिस्टन्स 57,095 हा तिसरा रेजिस्टन्स बघायला मिळते. गॅप अप जर आपण या लेवलच्या आसपास होतो असेल तर तो रेजिस्टन्स लेवलच्या आसपास गॅप अप होते. काहीसा पुल बॅक आपल्याला ओपनिंगमध्येच बघायला मिळू शकतो. म्हणजे गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो आपल्याला बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर या लेवलवरती थोडंसं कन्सोलिडेशन आणि एक सपोर्ट आणि एक रेजिस्टन्स रेंजमध्ये ओपन होते. तर मग मार्केटमध्ये बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपल्याला थोडंसं कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स पण बऱ्यापैकी लेवल टू लेवल होता. आता थोडंसं इकडे फक्त लेवल चेंजेस करूया छोट्याशा आपण. एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर निफ्टी प्रमाणेच एक बुलिश मोमेंटम. ह्या लेवलचा हाय लावलाय. क्लोजिंग जर बघितलं तर 78,500च्या आसपास झाली. रेजिस्टन्स काय आहे 78,530 आणि सपोर्ट काय आहे 78,200. म्हणजे साधारण एक 350 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याकडे बघायला मिळतोय. सेन्सेक्समध्ये हा एक रेजिस्टन्स आपल्याला स्ट्रॉंग बघायला मिळते. पुलबॅक घेऊन जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे काहीशी आपल्याला अशा पद्धतीने एक कप अँड हँडलचं पॅटर्न बघायला मिळतोय. काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन बघायला मिळू शकते 78,530च्या नंतर. पहिली जी लेवल बनते 78,783 आणि सेकंड लेवल 79,000 राऊंड लेवल आहे. या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग रेजिस्टन्स लेवलमध्ये आहे. थोडासा पुल बॅक घेऊन या नो ट्रेडिंग झोनमध्ये येऊन परत आपल्याला रिकव्हरी करताना दिसू शकतो. गॅप अप नंतर मग थोडंसं मार्केट बघा, इकडे मार्केट गॅप अप पण झालं होतं, सस्टेन नाही झालं, खाली आलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं परत इकडे मोमेंटम दाखवलं. पण तो आता जर बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे मार्केटने रिकव्हरी दाखवलेला आहे. आता जर गॅप अप म्हणतो तर नो ट्रेडिंग झोनमध्ये येऊन जर परत त्याच्यानंतर जर ओपनिंगमध्ये तर एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो आणि त्याच्यानंतर काय प्राइस स्ट्रक्चर बनतंय, प्राइस ॲक्शन काय बनते, सेटअप काय बनतोय हे बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. कन्फ्युजन करणारी प्राइस ॲक्शन तयार होते. सोमवारच्या दिवशी थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. मग निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी काहीसा मोठा मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. ओके, आय होप निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचे लेवल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्राइस ॲक्शन आणि लेवल दोन्ही गोष्ट व्यवस्थित समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे काही क्वेश्चन असेल ते कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.